आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. महाराज म्हणतायत की बाबा शिवजी ही दैवत आहे, ही भोळी आहे. शिवजी दैवत आहे, ही चक्रवर्ती आहे. महाराज जे बोलतायत तेवढं ते सोपं नाही बरं का महाराज, लक्ष देऊन ऐका. का? कारण समाजामध्ये आम्ही बघत असतो जी माणसं भोळी असतात ते चक्रवर्ती नसतात, आणि जी चक्रवर्ती असतात ती माणसं भोळी. पण महाराजांनी या ठिकाणी ते एक समन्वय साधलेला आहे, आणि तो समन्वय आमच्या समोर ठेवतायत. शिव ही भोळी दैवत आहे, चक्रवर्ती आहे, आणि अशी भोळी चक्रवर्ती असणारी देवता, त्या देवतेची पाय माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये दृढ राहावी माझी प्रार्थना आहे. त्यांचे पाय किंवा त्याचे पाय माझे चित्ती, ही अलौकिकता सांगत असताना महाराज म्हटले त्याचा नाम महिमा एवढा आगाध आहे. या शिवाचं नाम स्मरण जरी केलं, तयान वादी क्रोध काम वाचे वदता शिवनाम, मुखाने भगवान शिवाचं, शंकराचं, महादेवाचं नामस्मरण जरी केलं तरी आमच्या जीवनातली जी कामक्रोधाची बाधा आहे ती कायमची संपून जाईल. ही नाम महिमा आहे, स्वरूप महिमा आहे, तसाच आगाध सांगितला. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष. भगवंताचं जर दर्शन केलं, कायेने, वाचेने, मनाने, अंतकरणापासून त्याला डोळे भरून पाहिलं तर चारही मोक्ष तुमच्या आमच्या पदरामध्ये, चारही पुरुषार्थ तुमच्या आमच्या पदरामध्ये पडतात, असं नाथ बाबा म्हणतात. धर्म अर्थ काम मोक्ष एवढा स्वरूप महिमा सांगितला. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथांनी शंकराबद्दलचा शक्ती महिमा तुमच्या आमच्या समोर ठेवला. एका जनार्दने शिव निवारे कळे काळाचा भेद. पण तसा विचार केला, वारकरी संप्रदाय आणि शिव संप्रदाय मात्र वेगळा नाही. वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये जेवढी किंमत विष्णूला आहे तेवढीच किंमत शिवाला आहे. का शिवाला किंमत आहे? कारण ही देवता फक्त नावाला दोन आहे, खरं पाहिलं तर ते दोन एकच अंग आहेत असं म्हणतात. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, एकच अंग आहे. आणि मग कोणती देवता दुखावली नाही पाहिजे, दोन्ही देवता आपल्याला तेवढीच पूजनीय आहे. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, वारकरी संप्रदाय हा पुरातन संप्रदाय आहे, आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते भगवान शिवांनी केलेली आहे. बघा, वैष्णव आहेत पण महादेव कसे आहेत? शिरोमणी, सगळ्यांचे मुकुट आहेत म्हटले महादेव मुकुट. वैष्णवामध्ये जेवढे काही अग्रगण्य वैष्णव आहेत, वैष्णव खूप होऊन गेले, पण त्या सर्व वैष्णवामध्ये शिरोमणी कोण असेल तर ते महादेव. निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो तथा वैष्णवानाम यथा शंभो पुराणाम मिदम तथा. भागवतकार सांगतात सर्व नद्यांमध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर ती गंगा आहे. नद्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? गंगा. गंगेच यमुनेच म्हणतो की नाही, सुरुवातीला गंगा आहे, प्राधान्य गंगेला आहे. गंगा सिंधू सरस्वतीच ऐकलंय का? हे कुठं असते? असतं की नाही? पण गंगेला प्राधान्य आहे सुरुवातीला, गंगेचा उल्लेख पहिला असतो. म्हणजे गंगा, सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर ती गंगा आहे. सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर ती अच्युत आहे, म्हणजे विष्णूला प्राधान्य जास्त आहे. देवानाम अच्युतो तथा. पुराणामध्ये श्रेष्ठ पुराण कोणतं असेल तर ते भागवत पुराण आहे, आणि वैष्णवामध्ये श्रेष्ठ वैष्णव कोण असतील तर ते महादेव.